नमस्कार मित्रांनो, मी शिव मडकुते. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 महाराष्ट्रासाठी काय काय मिळाले या अर्थसंकल्पनाअंतर्गत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, ट्विटरद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय माहिती दिलेली आहे. तर पहा या ठिकाणी, मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानतो. 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा 50,000हून 1 लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावरील 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधं स्वस्त होणार आहेत. पुढे पहा, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला MUTP 3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयाचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या 4 प्रकल्पासाठी 4003 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणेसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामासाठी 1094 कोटी 58 लाख रुपयाचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे. तर पुढे पहा, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर झालेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पादनावरील शुल्क कमी झाल्यानं महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास आहे. पुढे पहा, शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांसाठी कौशल्य विकास प्राथम्याचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडिट सुविधांवर भर देण्यात येणार असून 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. कापूस आणि डाळींच्या उत्पादन वाढीसंदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. देशाला जगाचे फूड बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका असेल. महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये 5 लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणं, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणं, भारतीय भाषांमध्ये पुस्तक उपलब्ध करून देणं, IIT-मधील तसंच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कसाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे 1 कोटी गिगवर्कर्सना PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत. पुढे पहा, न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य देशाला महासत्तेकडे नेणार महत्त्वाचं पाऊल आहे. शहरांमध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार 1 लाख कोटीची अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णयही तितकाच महत्त्वाचा आहे. देशात 120 ठिकाणी उडान योजना राबवण्याच्या, त्यातून हवाई प्रवासी संख्या 4 कोटीवर नेण्याचा संकल्प आहे. देशातील 52 प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाचंही धोरण आहे. हे विकसित राष्ट्रासाठीची महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी आहे. देशाला विकसित भारत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल. प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल. तर पहा, या अर्थसंकल्पातून
भरपूर असा निधी विविध योजनेसाठी मंजूर केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी भरपूर असे फायदे या अर्थसंकल्पाअंतर्गत घेण्यात येणार आहे. तर पहा, अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.